पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। प्रियानो, देवाची इच्छा आहे देवाच्या लेकरांना सगळ्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे तेवढं माहिती, ते तिकडे जाऊन अभ्यास करायची गरज नाही। हालेलुया। तुला लागणारे ज्ञान वेळोवेळी तुझा परमेश्वर तुला देत राहणार। येशूने सांगितलं आपण सगळे लोक स्वर्गातील शक्तीने परिपूर्ण होईपर्यंत वाट पाहायला शिकायला पाहिजे। म्हणून कुठे लिहिले? लूका शुभवर्तमान 24वा अध्यायातील 49वा वचन। पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो। तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा। हालेलुया। अनेक प्रकारचे सामर्थ्य आहे, त्यातील एक सामर्थ्य आहे स्वर्गीय सामर्थ्य। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। स्वर्गीय सामर्थ्य म्हणजे हे स्वर्ग जगातील एका व्यक्तीला देणारा सामर्थ्य आहे। स्वर्ग देणारा सामर्थ्य आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। तुम्ही चांगल्या प्रकारे खाऊन पिऊन वर राहिलं तर तुमच्या शरीरामध्ये शारीरिक शक्ती तयार होणार। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। काही लोक 100-150 किलो वजनाचे दगड वगैरे दोघे तिघे एकत्र पकडलं तर ते लोक पाहिजे तसं ते उचलून घेऊन जाणार। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कारण त्यांच्या अंगामध्ये शक्ती आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जगामध्ये दुष्ट शक्ती म्हणून एक शक्ती आहे। रात्रीच्या वेळी तुमच्या मनामध्ये भीती घालण्यासाठी नाही, अशी शक्ती आहे म्हणून तुम्ही जाणावं म्हणून मी तुम्हाला बोलत आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। धन्यवाद येशू। देवाच्या लेकरांना परमेश्वराने बोललेली गोष्ट आहे। हालेलुया। स्वर्गातून सामर्थ्य तुझ्यामध्ये येऊ दे। स्वर्गातील सामर्थ्याने तू परिपूर्ण होऊ दे। हालेलुया। तोपर्यंत तू ही जागा सोडून कुठेही जायचं नाही। ही जागा म्हणजे कुठली जागा? जेरुसलेम। जेरुसलेम म्हणजे कुठे आहे? काही आहे? जेरुसलेमचं वैशिष्ट्य असे आहे, पूर्ण इस्रायल देशातील लोकांना एकच मंदिर आहे। ते मंदिर असले ठिकाण जेरुसलेम आहे। हालेलुया। बाकी जगामध्ये इकडे तिकडे त्यांचा सिनगोग आहे। सिनगोग निराळा। हालेलुया। यहुदी लोकांना एकच मंदिर आहे। ते मंदिर 2 वेळी पाडले। आता तिकडे मंदिरच नाही, त्या मंदिराचा भिंत आहे तिकडे। इस्रायल लोकांना प्रार्थना करायला वाटलं तर ते लोक तिकडे जाऊन त्या भिंतीला जाऊन हात लावतात। हालेलुया। भिंतीचं नाव वेलिंग वॉल म्हणून आहे। हालेलुया। रडणारा, विलाप करण्याचा, आरोळी मारण्याचा ठिकाण। हालेलुया। त्यांचा प्रार्थना म्हणजे, यहुदी लोकांचा प्रार्थना म्हणजे जाऊन भिंतीला हात लावणार आणि अशा प्रकारे हालणार। हालेलुया। असे हालत हालत
त्यांना जे काही देवाशी बोलायचं आहे ते रोज बोलणार. हालेलुया. ती खूप सुंदर प्रार्थना आहे. रडत रडत देवाकडे मागणार. हालेलुया. रडत रडत वर मागणार. बोलता 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 नाकातून वाहणार, डोळ्यातून वाहणार. हालेलुया. हे सगळे रडणे वर चालू आहे. मध्ये समजा कोणतरी जाऊन हात लावला तर त्याच्याकडे प्रेमाने पाठीमागे फिरून काही झालं नाही म्हणून विचारणार. हालेलुया. आणि त्याचा व्यवहार संपल्यावर लगेच परत लढायला चालू करणार. हालेलुया. धन्यवाद येशू. इस्रायल लोक त्यांच्या मंदिराबरोबरच्या अशा प्रकारच्या प्रेमळ संबंधामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जेरुसलेमला गेलेले कोण कोण आहे जरा हात वर करा. 1 2 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हात खाली करा. खोटे बोलता येते ते लोक हात वर करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बप्तिस्मा घेतलेले सगळे कॅथोलिक लोक जेरुसलेमला जाऊन आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 इस्रायल लोक जेरुसलेमला जातात. तिकडे मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचे जेरुसलेम कुठे आहे? जिथे तुमचं मंदिर आहे ते तुमचं जेरुसलेम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोक जेरुसलेम कडे जाताना आतुरतेने प्रार्थनापूर्वक. हालेलुया. पवित्र ग्रंथामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. जेव्हा कोणतरी बोलले आपण जेरुसलेम कडे जाऊया, माझ्या हृदय उल्हासाने भरले. हालेलुया. धन्यवाद येशू. जेरुसलेम कडे जाणे म्हणजे आनंदाचा उत्सव आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण रोज जेरुसलेमला जायला पाहिजे. यहुदी लोकांचा हाल होत आहे कारण त्यांना एकच जेरुसलेम आहे. त्यासाठी पासपोर्ट पाहिजे, व्हिसा पाहिजे, भरपूर काय काय पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आपल्या परमेश्वर जसे मी तुम्हाला बोललो, हालेलुया, आपल्या हृदय असलेल्या मंदिरामध्ये आहे. हालेलुया. त्याबरोबर आपल्या देऊळ, आपले चर्च. हालेलुया. हालेलुया. तिथे आपल्या परमेश्वर आपल्या वाट पाहत बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवळामध्ये जाणारे, ख्रिस्त शरीर स्वीकार करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर या जगामध्ये कोणालाही अजिबात करणे. ब्राह्मणाची करणारे लोक हवरट नाही तर तोंडावर बोलणार. काय बोलणार? तुम्ही बोलत आहे ते ख्रिस्ती लोकांच्या संबंधात आहे, कॅथोलिक लोकांच्या संबंधात आहे. आमच्या काहीही तिकडे चालणारच नाही म्हणून स्पष्टपणे ते लोक बोलतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, म्हणून दुष्ट शक्ती म्हणून शक्ती आहे. दुष्ट शक्तीची जागा आहे. हालेलुया. दुष्ट शक्तीच्या कोणत्याही शक्ती देवळात जाणारे, कम्युनियन घेणारे, प्रार्थनामय जीवन जगणाऱ्या लोकांच्यावर यातील कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. हालेलुया. आज संध्याकाळी मी तुम्हाला बोललो, काही लोकांच्या कुटुंबामध्ये थोडा गैरसमज, भांडण हे सर्व अधूनमधून होत आहे. रोज होत नाही, अधूनमधून होत आहे. कारण अशा प्रकारचे
वातावरण आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझी एक मावशी धर्मबहीण आहे, सिस्टर आहे. हालेलुया. कधीतरी मावशी मला फोन करतात, कधी मी मावशीला फोन करतो. हालेलुया. मावशी कधीतरी फोन करताना आम्ही दोघे प्रार्थना करतो. एक दिवशी माझ्या मावशीने मला फोन करताना असा प्रकारे मला विचारलं की आम्हाला आश्रमकडे कधी कुत्रा येत आहे का? प्रेज द लॉर्ड. तेव्हा मला समजला कॉम्पाऊंडवर नव्हता अशा काळ आहे, कुत्रा येत आहे का? हालेलुया. मी सांगितलं 2-3 वेळ नाही, येताना मोठा मिरवणूक सारखा येत आहे. हालेलुया. कधी कधी 20-25. हालेलुया. हे जे येत आहे, मी माझ्या मावशीला सांगितलं एवढे नंबरमध्ये येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मावशीने मला विचारलं त्यामध्ये एक काळा फूट आहे का? मी सांगितलं आहे. प्रेज द लॉर्ड. मावशीने मला विचारलं त्याच्या दोन्ही बाजूला असे 2 पिवळा काहीतरी आहे का? हालेलुया. मी सांगितलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, मावशी बरोबर बोलून झाल्यावर मावशीने मला सांगितलं ते कुत्रा येत नाही, त्यांना पाठवण्यात येत आहे. मी आता तुम्हाला बोललेल्या गोष्टी एक 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हालेलुया. मावशीने या गोष्टी बोलता बोलता मावशी आणि मी लगेच प्रार्थना चालू केली, आशीर्वाद दिला. ते जी शक्ती आहे त्या शक्तीना त्या क्षणामध्ये आम्ही बांधलो. हालेलुया. त्यानंतर अशा प्रकारच्या कुठल्याही सैनिक ते आलेच नाही. प्रभू पुन्हा बरोबर असो. आपल्यामध्ये अनेक लोक रडत रडत बसत जीवन जगणारे आहेत. खुंदका देऊन रडणारे, दिवसातले अनेक तास नुसतं रडणे मात्र असलेले लोक आहेत. परमेश्वर दुःखी असलेल्या रडणाऱ्या अनेक मम्मींना आशीर्वादित करत आहे. करत आहे अशा अनेक लोकांना प्रभू बरे करत आहे. डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये त्रास असलेल्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. जेवण पचत नाही अशा त्रास असलेल्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. कुटुंबामध्ये बिलकुल शांती नाही अशा अनेक लोकांना प्रभू आशीर्वाद करत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. छातीमध्ये गाठी भरलेला आहे, छातीमध्ये गाठी भरलेला आहे अशा अनेक लोकांना छातीमध्ये भरलेल्या गाठीच्या भरणातून सोडत आहे. लिंगवीच्या संबंधामध्ये इन्फेक्शन त्रास असलेल्या अनेकांना युरिनरी इन्फेक्शनच्या बंधनातून येशू सोडवत आहे. समुद्रामध्ये राहत आहे तरी पोहता येत नाही अशा मासळी आहेत म्हणून विचारतो. तसा प्रकारे तुमच्यामध्ये अनेक लोकांच्या कुटुंबामध्ये भरपूर आत्मिकता आहे, तरी कुटुंबातील काही लोक देवाला बिलकुल ओळखत नाही असा प्रकारचा दिवस काढत आहे. येशूला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटत आहे. पण या रिट्रीटमध्ये भाग घेणारा कोण कोण तुमच्या घरातील एका व्यक्तीने देवाला अजून ओळखलं नाही तर त्या व्यक्तीसाठी या रिट्रीट समर्पण करा. तुमच्यामध्ये कोणाचा तरी पोटात एक ऑपरेशन झालेलं आहे
तरी अजून बरं वाटत नाही, त्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी, घरातील कोणतरी एका व्यक्तीला जबरदस्त दमवत आहे. ज्या व्यक्तीला जबरदस्त घरी दमवलं जात आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. तोंडामध्ये नेहमी घाण वास येत आहे, तोंडामध्ये नेहमी काही चावचं लागत नाही, असे त्रास असलेले कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. येशू वचन देत आहे, या रिट्रीटमध्ये भाग घेणाऱ्या अनेक लोकांना प्रभूच्या मायेच्या हाताच्या स्पर्शनाचे अनुभव मिळतात. अनेकांना प्रभू सांगताय, तुझा तक्रार सर्व बंद कर. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.